हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय युट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमी. तर सुरू करूया आजचा आपला जॉमेट्रीचा चॅप्टर को कोऑर्डिनेट ऑफ जॉमेट्री. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा तुम्हाला एक्झाम मध्ये 7 मार्क्सला येतो. ओके, 7 मार्काला तुम्हाला चॅप्टर येतो, त्यामुळे हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे आणि खूप इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये फक्त 3 प्रॅक्टिस सेट आहे, ते बघायचे आपल्याला. आणि हा जो मी आता लेक्चर जे घेतोय हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे, का बरं की 30 मिनिटामध्ये मी तुमचा पूर्णच्या पूर्ण चॅप्टर तुम्हाला कव्हर करून देणार आहे. ओके, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. फक्त 30 मिनिटं तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्हाला खूप चांगले मार्क्स तुमच्या एक्झाम मध्ये पडतील. ओके, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा, त्यांनाही याचा फायदा नक्की होईल. तर बघा, या जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये फक्त 3 प्रॅक्टिस सेट आहे. ओके, ते आता आपण बघूया. चला, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता थोडं फास्ट घेतोय, फास्ट याच्यामुळे घेतोय की थोडं लवकर आपल्याला कव्हर करायचे खूप साऱ्या गोष्टी आणि खूप सारे क्वेश्चन आपल्याला बघायचे. मग ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सगळे आता आपल्याला बघायचे. ओके, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर तुम्ही केले तर ऑटोमॅटिकली तुम्हाला एक्झाममध्ये ते चांगले मार्क्स पण पडतील आणि तुमचे रिव्हिजन पण होऊन जाईल. ओके, तर चला आता लक्ष द्या, सगळे माझ्याकडे लक्ष द्यायचे. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे पाहिजे, तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन लेक्चर बघताय ना, तर पूर्णच्या पूर्ण फोकस जे आहे ते माझ्याकडे ठेवा, मी काय सांगतोय. आणि सोबत वही आणि पेन घेऊन सोबत घ्या, म्हणजे मी जे काही नोट्स तुम्हाला देतोय आहे तुम्ही सोबत माझ्यासोबत राईट करा. ओके, चला तर बघा, सगळ्यात पहिले जे आहे को कोऑर्डिनेट ऑफ जॉमेट्री, याच्यामध्ये 3 प्रॅक्टिस सेट आहे. किती आहे? 3. ओके, हा जो आहे बघा 5.1, 5.1, 5.1 याच्यामध्ये आपल्याला फक्त काय बघायचं आहे? डिस्टन्स फॉर्म्युला बघायचं. काय बघायचं आहे? डिस्टन्स फॉर्म्युला, जो की खूप इझी आहे. मी तुम्हाला आता सांगतो समोर. नंतर आहे 5.2, 5.2, 5.2 जो आहे याच्यामध्ये आपला सेक्शन फॉर्म्युला बघायचा आहे. नंतर मिड पॉईंट फॉर्म्युला बघायचा आहे. नंतर सेंट्रोइडचा फॉर्म्युला आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. खूप इझी आहे, ते पण आता आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचं आहे. आणि नंतर आहे 5.3 एक्सरसाइज, प्रॅक्टिस सेट 5.3. याच्यामध्ये फक्त कोणता बघा, स्लोपचा फॉर्म्युला आहे. अँगल दिलेला असतात तुम्हाला किंवा तो फाइंड करायचा असतो. हे आपल्याला आता व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघा मी कसं सॉल्व्ह करतो, आणि तुम्ही माझ्यासोबत सुद्धा गणित सॉल्व्ह करा, म्हणजे तुमची काय होऊन जाईल, एक रिव्हिजन होऊन जाईल. ओके, सगळ्यांचं फोकस माझ्याकडे आहे सगळ्यांचं. चला सुरू करूया मग. आता सगळ्यात पहिले बघा, जे इम्पॉर्टंट आहे सगळ्यात अगोदर. ओके, 1 मिनिट. बघा, सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं डिस्टन्स फॉर्म्युला. काय बघायचं आहे? डिस्टन्स फॉर्म्युला. आवाज येतोय मला सगळ्यांना? चला, आता डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय असतं बघा, की आपल्याला 2 पॉईंट दिले आहे, त्यांचं फक्त डिस्टन्स फाइंड करायचं. काय फाइंड करायचं आहे? त्यांचं डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय? अंतर. तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करतो. तर बघा, त्यांनी काय दिलंय, इफ 2 पॉइंट्स P x and x1 and y1 and Q x2 and y2 lie on xy plane, this distance, okay, d distance P and Q between them is given by. आता याच्यामध्ये काय असतं बघा, ही एक तुम्हाला ग्राफ दिलाय. काय दिला आहे? ग्राफ. आता ग्राफ मध्ये तुम्हाला काय दिलं आहे? हा एक पॉईंट दिलाय. हा पॉईंट आहे समजा P. काय पॉईंट आहे? P. आणि हा तुम्हाला पॉईंट दिलाय बघा, हा पॉईंट दिला तुम्हाला Q. काय दिलेला आहे? Q. तर यांच्या दोघांमधला डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचा आहे. या दोघांमधला काय करायचं तुम्हाला? डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता P चे कोऑर्डिनेट्स काय आहे? x and y1. ओके, आणि Q चे काय आहे? x2 and y2. आता क्वेश्चन मध्ये काय असणार? याच्या जागी फक्त आपल्याला काय भेटणार आहे? व्हॅल्यू. काय भेटणार आहे? व्हॅल्यू. मग आता फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? बघा, फॉर्म्युला काय सांगतो? फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, की डिस्टन्स पी अँड क्यू, पी अँड क्यूचं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. तेव्हा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? मी तर व्यवस्थित लिहितो बघा, x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. कळतंय का? बघा, x2 मायनस x1 चा स्क्वेअर बरोबर y2 मायनस y1 चा स्क्वेअर. हा काय आपला डिस्टन्स फॉर्म्युला आहे. काय आहे? डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, हा कधी वापरतो आपण? जेव्हा 2 पॉईंट मधलं आपल्याला अंतर काढायचं आहे तेव्हा आपण तो फॉर्म्युला आपण वापरत असतो. आय थिंक इथपर्यंत कळालं. हा फॉर्म्युला पाठ करून घ्यायचा आणि कुठं वापरायचा? फक्त जेव्हा 2 पॉईंट मधला डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, चला आता नेक्स्ट. नेक्स्ट बघा, आता आता आहे डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम ओरिजिन. आता लक्ष द्या, ओरिजिन. ओरिजिन हा शब्द बघा, ओरिजिन. ओरिजिन म्हणजे काय रे? स्टार्टिंग लाईन. ओरिजिन आपण तिथून स्टार्ट करू, आपण काय म्हणतो? ओरिजिन म्हणतो. काय म्हणतो? ओरिजिन. आता यांचं काय म्हणणं आहे, की द ओरिजिन इज द को कोऑर्डिनेट ऑफ द सिस्टम इज पॉइंट 0 0. ओके, इफ द पॉइंट P
P has coordinate x and y, then distance from the origin of the point P. काही कळालं नाही बघा, मी काय सांगतोय फक्त आता आता झालं असं की काय बघा, ही ओरिजिन आहे. काय आहे ओरिजिन म्हणजे इथून लाईन स्टार्ट होते. काय होत असते? स्टार्ट होत असते. इथं ओ असतो. कोण असतो? ओ. ओके, कॅपिटल ओ. इथून जे आहे ना, इथून इथून एक लाईन ड्रॉ केली आपण. आपण इथून काय करू? एक लाईन ड्रॉ करू. ओके, इथपर्यंत केली. ओके, सपोज हा पॉइंट आहे तुमचा पी. कोणता पॉइंट आहे? पी पॉइंट. कोणता पॉइंट आहे? पी. हा तुमचा ओ आणि हा तुमचा पी. आता बघा याच्यामध्ये काय आहे, ही जी लाईन आहे, ही जी लाईन आहे ही कुठून स्टार्ट झाली बाळांनो? ओरिजिन पासून. कुठून झाली? ओरिजिन. याला काय म्हणतात आपण? ओरिजिन. तेव्हा आपण काय करायचं आपल्याला, हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिलाय डी इन ओपी बरोबर इज इक्वल टू x2 प्लस y2 चा स्क्वेअर, x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर. म्हणजे डिस्टन्स काढायचा असं ओरिजिन पासून फक्त तर बरोबर x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर. कळतंय का? कधी? जेव्हा ती लाईन, जर हा शब्द आला ओरिजिन, ओरिजिन जर शब्द आला तर हा फॉर्म्युला वापरायचा. कोणता फॉर्म्युला वापरायचा? हा. का बरं की इकडून लाईन स्टार्ट झाली तर ओरिजिन पासून आली. ओके, जर ती इथून झाली असती तर आपण कोणता फॉर्म्युला वापरला असता? डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरला असता. कोणता वापरला असता? डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, कळतं इथपर्यंत? कळतंय का हे? ओके, याच्यामध्ये फक्त तुम्हाला x ची आणि y ची व्हॅल्यू दिली असते. याच्यामध्ये x1 y1 नसतं. ओके, याच्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू तुम्हाला दिली असणार आहे. तुम्ही ती ऍड केली, त्याचा स्क्वेअर केलं की तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल की त्या लाईनचं डिस्टन्स काय, ओपीचं डिस्टन्स काय, तो ऑटोमॅटिकली आपल्याला भेटून जाईल. दोन गोष्टी बघितला, एक डिस्टन्स फॉर्म्युला बघितला, दोन पॉईंट मधलं अंतर काढायचं असेल तेव्हा डिस्टन्स फॉर्म्युला वापरतात. एक आपण काय बघितलं की जेव्हा ओरिजिन पासून लाईन असेल, जेव्हा ओरिजिन पासून असेल त्यालाच आपण काय म्हणतो? फ्रॉम ओरिजिन. ओके, तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. कळलं आता इथपर्यंत? कळलं? चला आता या पुढे आपण काय एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता बघा, सगळ्यात आधी क्वेश्चन वाचा. काय दिलंय बघा, क्वेश्चन बघा काय दिलंय तुम्हाला. हा, काय क्वेश्चन दिलाय? आता कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आता बघा काय दिलंय, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. टू पॉइंट्स बघा काय आलं बघा, टू पॉइंट्स. टू पॉइंट्स म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरणार आपण? कोणता फॉर्म्युला वापरणार? दोन पॉइंट मधला डिस्टन्स फाइंड करायचा. कोणता फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला. व्हेरी गुड. ओके, डब्ल्यू काय दिलाय तुम्हाला? इथं मायनस, इथं या -7/2 and 4 and x 11 and 4. ओके, हे बघा ही लाईन आहे, ही पॉइंट आहे दोन. आता हे फाइंड करायचं आहे आपल्याला. हे बघा ही जी लाईन आहे डब्ल्यू -7/2 and 4 आणि हा आहे x 11 and 4. ओके, इथपर्यंत कळालं? इथपर्यंत कळालं? ओके, आपण पहिले लिहून घेऊ व्यवस्थित. सोल्युशन. लेट. ओके, आपण म्हणूया की डब्ल्यू किती दिलाय तुम्हाला? डब्ल्यू दिलाय तुम्हाला -7/2 and 4 आणि x किती दिला? x 11 and 4. ओके, याला आपण म्हणूया x1 and y1 आणि याला आपण म्हणूया x2 and y2. ओके, आता इकडे लक्ष द्या, मी काय लिहितोय. हा जो आहे हा आहे x1. ओके, आणि हा काय आहे? y1. आणि हा कोणता आहे? x2. आणि हा काय आहे? y2. कळालं? बघा कोऑर्डिनेट्सचे आपल्याला व्हॅल्यू सुद्धा माहीत झाल्या. आता आता फक्त काय करायचंय? बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं? फक्त पुट करायचं. आता लक्ष द्या मी कसं गणित सॉल्व्ह करतोय. ओके, आता बघा थोडं वरती घेतोय ना. ओके, दिसतंय सगळ्यांना? हे साईडला घेतलं चालेल का थोडं? चालेल. ओके, आता बघा इथं लिहा बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, काय डिस्टन्स फॉर्म्युला? डी. बरोबर ना? काय आहे? डी. ओके, कोणते पॉइंट आहे? डब्ल्यू अँड एक्स इक्वल टू
काय फॉर्म्युला आत्ता सांगितलं होतं मी, काय फॉर्म्युला आहे? x2 मायनस x1 चा स्क्वेअर, x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. तुम्हाला समजलं पाहिजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके, हा फॉर्म्युला लक्षात असणच तेव्हाच तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करता येईल बाळांनो, आणि अथवा म्हणजे तुम्हाला येणारच नाही. ओके, आता बघा, आता जसं जसं दिलं तसं व्हॅल्यू पुट करून देऊया. x2 ची व्हॅल्यू काय आहे? x2 ची व्हॅल्यू किती आहे? 11. इथं लिहून टाकायचं 11. ओके, मायनस 11 मायनस. ओके, आता काय दिली तुम्हाला व्हॅल्यू कशाची विचारली? x1 ची. x1 ची व्हॅल्यू काय आहे? x1 ची व्हॅल्यू काय? x1 ची व्हॅल्यू हा -7. आता हा जो ब्रॅकेट आहे आपण छोटा करूया थोडा. -7/2 आणि हा ब्रॅकेट क्लोजचा स्क्वेअर. कळालं इथपर्यंत? जसं व्हॅल्यू होते तसे फक्त आपण लिहून घेतले. ओके, आवाज येतोय सगळ्यांना माझा? चला आता बघा, y2 ची व्हॅल्यू काय? y2 4. 4 मायनस 4 ओके चा स्क्वेअर. आता हे कट होणार आहे का? बघा 4 4 0 होतं, 0 येणार आहे. आता आपल्याला फक्त सॉल्व काय करायचं? एवढं सॉल्व करायचं आहे फक्त. ओके, आता बघा सॉल्व करताना मी कसं करतोय. हां, तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून बघून घ्या, मी थोडं वरती घेतोय. आता बघा, याला जेव्हा आपण सॉल्व करू ना, आता हे मायनस मायनस प्लस होणार आहे, म्हणजे इथे येणार आहे 11 प्लस 7/2 चा स्क्वेअर. बरोबर आहे? आता आता बघा, आता इथं काही नाही आहे म्हणजे कोण असतो रे? इथं काही नाही म्हणजे कोण असतो? 1 असतो. काय कोण असतो? 1. मग याचे काय करायचं आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. जेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 11 दुने 22. ओके, 11 दुने 22 प्लस 7 एक 7 आणि बे एक बे. आता इकडे सॉल्व करतो. इकडे सॉल्व करतो, हेच इकडे सॉल्व करतोय. परत लिहून घेतो वाटलं असतं. किती आलं आता आपलं? 22 प्लस 7/2. ओके, स्क्वेअर येणार इथं स्क्वेअर. ओके, आता किती आलं मग? 22 प्लस 7 किती आलं? 29/2. ओके, स्क्वेअर. हा स्क्वेअर कट झाला. आन्सर आलं 29/2 युनिट्स. आन्सर काय आलं? 29/2 युनिट्स. कळालं का इथपर्यंत? दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित? दिसतंय का? आन्सर काय आलं? 29/2 युनिट्स. फक्त आपण व्हॅल्यू जसे होत्या तसे फक्त पुट केल्या त्याच्यामध्ये आणि आपल्याला आन्सर मिळून गेलं. ओके, कळालं का इथपर्यंत? आता हा आपण कशाने सॉल्व्ह केलं? मग आता हे बाय द डिस्टन्स फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला वापरला आपण? डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरला यासाठी. एक मिनिट. चलो, कळालं इथपर्यंत? चला आता नेक्स्ट बघा. चलो आता बघा, डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट -3 and 4 फ्रॉम द ओरिजिन. आता बघा, हा शब्द काय दिला मला? ओरिजिन. काय दिला आहे? ओरिजिन. आता लक्षात घ्या, ओरिजिन पासून स्टार्टिंग आहे म्हणजे स्टार्टिंग इथनं झाली. ओके, आणि इथं पॉईंट आहे. ओके, इथं पॉईंट काय दिला तुम्हाला? -3 and 4. ओके, आता बघा, ओरिजिन साठी आपल्याकडे फॉर्म्युला होता. काय फॉर्म्युला होता? काहीतरी फॉर्म्युला होता. लक्षात करा. एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर काहीतरी होतं का? असं होतं का? इथं बघितलं का आपण आत्ता? काय बघितलं तर बघा इथं आत्ता. एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर. मग सेम इथं तेच करायचं आपल्याला. ओके, इथं काय करायचं आपल्याला? बघा, हा काय मग? एक्स. काय आहे? एक्स. आणि हा काय आहे? वाय. काय आहे? वाय. ओके, आता बघा, डी बरोबर एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर. ओके, एक्स किती आहे? -3चा स्क्वेअर प्लस वाय किती आहे? 4चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर असतो 9 प्लस 4चा स्क्वेअर 16. ओके, आन्सर येणार आहे तुमचं किती येणार आहे? ओके, हे मायनस प्लस प्लस म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह 25 कशाचं स्क्वेअर आहे? 5चं. ओके, आन्सर काय येणार आहे मग तुमचं? 5. कळालंय का? हे सिंपल आहे. ओरिजिनचं सिंपल असतं, काही हार्ड नसतं. एक एक्स घ्यायचा, एक वाय घ्यायचा, दोघांना फॉरवर्ड टाकायचा. 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर 9 प्लस 16 25. काय स्क्वेअर असतो? 5चा. उत्तर काय आलं मग तुमचं? 5. ओके, हे 5 उत्तर आलं तुमचं. कळालं मग डिस्टन्स फॉर्म्युला आणि
आणि कोणता फॉर्म्युला, ओरिजिनचा फॉर्म्युला. आय थिंक हे दोन तुम्हाला क्लिअर झाले. ओके, चला या आता नेक्स्ट बघूया आपण. आता खूप इम्पॉर्टंट आहे. एक मिनिट फक्त मी खिडकी उघडी करून देतो. ओके, जस्ट अ मिनिट, फक्त 1 मिनिट. आता लक्ष द्या मी काय सांगतोय बाळांनो. हे 5.2 मध्ये असतं तुम्हाला, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आता व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय. आता होतं काय, इथं इथं सगळ्यात पहिले तुम्हाला दिलाय सेक्शन फॉर्म्युला. हा खूप इम्पॉर्टंट आहे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन म्हणजे काय रे, डिवाइड करणं, दोन दोन ठिकाणी डिवाइड करणं. एखाद्या रेष असो किंवा एखादं काही गोष्ट असो, त्याला आपण डिवाइड करतो तेव्हा आपण त्याला सेक्शन मध्ये डिवाइड करतो. बरोबर आहे का नाही? आता बघा, अगोदर फक्त हे बघा, नंतर हे सांगतो व्यवस्थित, नंतर ते सांगतो. इकडे बघा, आता सेक्शन म्हणजे काय असतं, एक लाईन आहे, एक लाईन आहे. ही लाईन आहे सपोज ए आणि बी, आणि हा पॉइंट आहे सपोज पी. आता याच्यामध्ये काय होतंय, हा पी जो पॉइंट आहे, हा पी जो पॉइंट आहे, हा ए बी ला काय करतोय, सेक्शन मध्ये डिवाइड करतोय. बरोबर आहे ना? हा काय करतोय, त्यांना डिवाइड करतोय. त्याच्यामुळे काय झालं, इथं एम आणि एन, इकडे रेशो तयार झालं एम आणि एन. आणि बघा इथं काय व्हॅल्यू झाल्या, समजा x1 y1 आणि x2 आणि y2 b च्या व्हॅल्यू, आणि p च्या व्हॅल्यू काय x and y. आता आपल्याला याच्यामध्ये फाइंड काय करायचं, या ज्या व्हॅल्यू आहे x आणि y, x आणि y यांच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं किंवा डिस्टन्स फाइंड करायचं. काय फाइंड करायचं, यांचं डिस्टन्स कशाचं, या पीचं काय करायचं आपल्याला, डिस्टन्स फाइंड करायचं. ओके, म्हणजे एक लाईन असते बाळांनो, बघा एक लाईन आहे, ए अँड बी लाईन आहे. हा पी पॉईंट मध्ये सेक्शन मध्ये डिवाइड करतोय, तर यांच्यामध्ये रेशो असतो. तर याच्या जे आहे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जे आहे, हे आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचे. काय करायचे आहे, फाइंड करायचे. ते कसं, तर मग बघा त्यासाठी काय फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला, फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला. ओके, हे बघा, हा रेशो असतो, m:n असा रेशो असतो, m:n असा रेशो असतो बरं का. हा बघा फॉर्म्युला काय सांगतोय, x बरोबर m, कुठं m mx2 प्लस nx1. ओके, mx2 प्लस nx1 m प्लस n. ओके, हा झाला x साठी. आणि y साठी आपण काय वापरतो मग, सेम my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. ओके, हे जे आहे, हा फॉर्म्युला तुम्ही लर्न करून ठेवा. का बरं की हा फॉर्म्युला तुम्हाला जर असं क्वेश्चन आला सेक्शन फॉर्म्युलेचा, का बरं की येऊ शकतो क्वेश्चन तुम्हाला 100% येऊ शकतो. का बरं की हेच सगळ्यात हार्ड या दोघांपेक्षा थोडं. का बरं की याच्यामध्ये रेशो दिले असतात. आणि लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी रेशो दिले, असे रेशो दिले एम आणि एन, असं जर रेशो दिलं तुम्हाला, ज्या ठिकाणी तुम्हाला रेशो दिले त्या ठिकाणी कधीही सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करायचा. काय यूज करायचा, सेक्शन फॉर्म्युलाचा. एम x1 m x2 प्लस x1 m प्लस n y my2 प्लस ny1 m प्लस n. तेव्हा कधीही काय करायचं, सेक्शन फॉर्म्युला यूज करायचं. कळालं? आता बघा, हा झाला सेक्शन फॉर्म्युलाचा. आता बघा की हा जो आहे मिड पॉइंट फॉर्म्युला काय असतो. आता मिड पॉइंट फॉर्म्युला पण सेम आहे. एक लाईन आहे ए अँड बी लाईन आहे. हा मिड पॉइंट त्यांचा. मिड पॉइंट म्हणजे काय, मध्ये मध्यभागी एक पॉइंट आहे त्यांचा, समजा एम. काय पॉइंट आहे, एम. याचे जे कोऑर्डिनेट्स आहे हे आपल्याला फाइंड करायचे. काय करायचे, याचे फाइंड करायचे. आणि या दोघांचे आपल्याला गिवन असतात. या दोघांचे काय असतात, आपल्याला गिवन असतात ऑलरेडी. याचे फाइंड करायचे असतात. मग बघा ते कसं, हे बघा इथं एम पॉइंट दिसतोय तुम्हाला, एम एक्स अँड वाय. हा x1 y1 हा असतो इकडे x2 b चे, x2 अँड y2. ओके, आता बघा हा x चा काय फॉर्म्युला आहे, मग हा खूप सिंपल आहे. बघा हा काय आहे फॉर्म्युला, काय सांगतोय आपल्याला, x बरोबर x1 प्लस x2 अपॉन 2, आणि y काय सांगतोय, y बरोबर y1 प्लस y2 अपॉन 2. ओके, हे असे खूप इझी फॉर्म्युले तुम्हाला या मिड पॉइंट मध्ये दिलेले असतात. आता मग तुम्ही म्हणशाल की सर आम्हाला कसं समजेल मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा की सेक्शन फॉर्म्युला.
जेव्हा रेशो दिलेले असतात तेव्हा काय वापरायचं, सेक्शन फॉर्म्युला वापरायचा. जेव्हा मिड पॉईंट दिलेलं असतं तेव्हा काय वापरायचं, मिड पॉईंट फॉर्म्युला. ओके, मिड पॉईंट मध्ये तुम्हाला दिलेलं असतात, इथं हा वर्ड येतो मिड पॉईंटचा. कळालं का? हा, हे झालं हे. आणि हा असतो तुम्हाला सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता सेंट्रॉइड म्हणजे काय असतं बघा, या लाईन आहे, ए पासून लाईन येते आहे, बी पासून चालली, एक सी पासून चालली, या तिन्ही लाईन एका ठिकाणी एकत्र येत आहे. कळतंय का? या तिन्ही ज्या लाईन्स आहे ते एका ठिकाणी एकत्र येत आहे. कोणता कलर घेऊया, हा घेऊया. बघा, हे तिन्ही लाईन एका ठिकाणी एकत्र येतात, आपण म्हणतो सेंट्रॉइड. काय म्हणतो, सेंट्रॉइड. आणि हा कधी पण आपण कॅपिटल जी ने डिनोट करतो. कशाने करतो, कॅपिटल जी. ओके, आता होतं काय, जे जीच्या व्हॅल्यू जे आहे, आता बघा, ए चे x1 y1, बी चा x2 y2 आणि सी चा x3 y3. कळालं इथपर्यंत? सी चा काय असतो, x3 आणि y3. कळतं इथपर्यंत? आता तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, जीचं जास्त, जीचे एक्स अँड वाय हे तुम्हाला फाइंड करायचे. एक्स आणि वाय तुम्हाला काय करायचे आहे, फाइंड करायचे. क्लिअर दिसतंय सगळ्यांना? हा, क्लिअरिटी बरोबर आहे का बघा, चेक करा एकदा. एक मिनिट मला चेक करू द्या, व्यवस्थित चालू आहे का नाही सगळं. ओके, व्यवस्थित आहे सगळं. आता याचा फॉर्म्युला काय, लक्षात घ्या, खूप सिंपल आहे. याचा फॉर्म्युला काय, फक्त एक्सचा x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 अँड वायचा y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. खूप असा सिंपल याचा फॉर्म्युला आहे. सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याला 3 ने डिवाइड करायचं, तुमचं आन्सर येऊन जाणार आहे. आय थिंक तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला कळाला असणार आहे. जेव्हा रेशो दिलेले असतात तेव्हा सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा, मिड पॉईंट दिला असतं तेव्हा मिड पॉईंटचा फॉर्म्युला यूज करायचा, आणि सेंट्रॉइड असं दिलं असतं तेव्हा हाच क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्सला एक्झामला आलेला होता. तुम्ही प्रिव्हियस इयर चेक करू शकता. कळतंय का मी काय सांगतोय ते? आता आता करायचे आपल्याला क्वेश्चन सॉल्व. काय करायचे आपल्याला आता, क्वेश्चन सॉल्व करायचे. आता बघूया कोण कोण सॉल्व करतं लवकर. चला, थोडा 30 मिनिटाच्या वरती जाईल व्हिडिओ, का बरं की मी खूप जास्त एक्सप्लेन करतोय. आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा रेशो दिलेले असतात, 1 मिनिट, इथे का बरं की खूप गरमी आहे. कमेंट पण वाचतोय मी तुमच्या. ओके, आता लक्षात द्या मी काय सांगतोय, की आता हा क्वेश्चन तुम्ही एकदा वाचा. क्वेश्चन काय म्हणतोय, क्वेश्चन काय सांगतोय तुम्हाला ते वाचा एकदा. क्वेश्चन काय म्हणतोय, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी इफ पॉइंट डिवाइड द लाइन सेगमेंट ऑफ जॉइनिंग द पॉइंट ए अँड बी इन द रेशियो ऑफ 2:3. आता लक्षात घ्या मी काय सांगतोय पहिले एक तुम्हाला, आणि थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे, थोडं लक्ष द्या. आता हा एक लाईन आहे, इथं आहे एक ए, इथं आहे बी. ए चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिले आहे -1 अँड 7. बी चे तुम्हाला दिले आहे 4 -3. आता बघा, इथं जे आहे, इथं सेक्शन आहे, सेक्शन पी पॉइंट आहे, पी. याचे एक्स अँड वाय तुम्हाला फाइंड करायचे आहे. पी आहे, मग इथं काय असणार आहे, एम अँड एन. एम अँड एन काय दिलाय तुम्हाला रेशो, हा असतो एम, हा आहे एन. ओके, एम किती तुम्हाला, एम 2 आणि एन किती आहे 3. आता बघ, एकदा समजून घेतलं व्यवस्थितपणे आपण, कळाली इथपर्यंत एकदा समजून घेतलं आपण. ओके, कळतंय ना? आता बघा, आता काय करायचंय आपल्याला, की सेक्शन फॉर्म्युला दिलेला आहे, बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, सगळ्यात आधी आपल्याला एक्सचा व्हॅल्यू सोल्युशन देतो मी इथं. सोल्युशन सगळ्यात आधी आपण काढूया एक्स ची व्हॅल्यू, नंतर आपण वाय ची काढूया. ओके, मला सांगा काय फॉर्म्युला होता, सांगा लवकर, कमेंट मध्ये सांगा वाटलं असतं काय फॉर्म्युला होता. हा, काय होता, mx2 प्लस, प्लस होतं का मायनस होतं, प्लस होतं की मायनस होतं, प्लस. व्हेरी गुड. mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. इथपर्यंत कळालं.
सेम इकडे वायचा फॉर्म्युला लिहून घ्या. इथे लिहितोय वायचा वायू. वायचा काय येणार आहे मग my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. कळालं इथपर्यंत? आता व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ही जी व्हॅल्यू आहे आता बघा, हा काय आहे x1, हा काय आहे y1, हा काय आहे x2 आणि हा काय आहे y2. आता मी शॉर्टकट लिहितोय पण तुम्ही गिवन मध्ये सगळ्या गोष्टी लिहायच्या आहे. ओके, आता बघा m किती, m किती आहे 2, हा m आहे, हा m आणि हा काय आहे n. m किती रे 2 आणि x2 किती दिलाय तुम्हाला, सॉरी m किती आहे, m किती आहे, सॉरी m किती आहे 2 आणि x2 किती दिलाय, x2 बघा x2 किती दिलाय तुम्हाला, x2 किती दिलाय 4 दिलाय का, 4 किती दिला आहे 4 प्लस n काय आहे n 3 आणि x1 काय आहे x1 मायनस 1 अपॉन m प्लस n म्हणजे 2 प्लस 3. इथपर्यंत कळालं? जसे व्हॅल्यू तसे फक्त लिहून घेतलं. इकडचं पण करून घ्या. आता m किती आहे m2, y2 किती आहे y2 मायनस 3, y2 किती आहे मायनस 3, बरोबर आहे का, प्लस n किती आहे 2 आणि y1 किती आहे y1 7 अपॉन m प्लस n. कळालं? आपण जसं तसं लिहून घेतलं. आता हे सोडवताना बघा, बेचोक 8. ओके, आता काय येणार इथं, प्लस येणार आहे का मायनस येणार आहे, प्लस येणार आहे की मायनस येणार आहे, सांगा लोक कमेंट मध्ये सांगा. प्लस मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस म्हणजे इथं काय म्हणणार मायनस 3 होणार आहे आणि इथं काय येणार आहे तुमचं 5 येणार आहे. तर तुम्ही सॉल्व्ह केलेला 5/5 आन्सर हे 1 येणार आहे तुमचं. ओके, 5 ओके, जेव्हा आता हे तुम्ही करू शकता कॅल्क्युलेशन. आता बघा, जेव्हा तुम्ही याला सॉल्व्ह करणार आहे इथं काय होणार आहे, आता 3 दुने 6, मोठ्या संख्या चिन्ह -6 प्लस 7 1 7 दुने 14. ओके, m प्लस n म्हणजे किती येणार आहे, किती येणार आहे, किती येणार आहे, लवकर सांगा सगळं. तिथं काही चुकलंय का आपलं, का बरं की सॉरी 1 मिनिट सॉरी इथं n ची व्हॅल्यू 3 आहे ना रे बाबा. ओके, इथं 2 लिहिलंय आपण, n ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि इथं किती येणार आहे y1 किती आहे y1 7. तेच तर म्हटलं. आता बघा 3 दुने 6 -6 प्लस 7 3 21. ओके, आणि 2 प्लस 3 जेव्हा आपण सॉल्व केलं की मायनस प्लस मायनस होणार आहे. 21 मधून 6 गेले 15 राहिले, हे झाले 5 5 1 5 5 5 3 15, आन्सर आलं 3. ओके, मग जे पीचं इथे तुम्ही लिहू शकतात, पीचा जो आहे ते किती आले मग 1 and 3. ओके, आता मी असं लिहिलंय, तुम्ही पूर्ण आन्सर लिहायचं. कळालंय का? हे कशाचं केलं आपण, फक्त आता सेक्शन फॉर्म्युला यूज केला. कोणता फॉर्म्युला यूज केला, सेक्शन फॉर्म्युला यूज करून आपण हे आन्सर आता काढलेलं आहे. हेच तुम्हाला बाळांनो प्रिव्हियस इयर आलेलं आहे, त्यामुळे हे व्यवस्थित करा. कळतंय का? फक्त व्हॅल्यू पुट केलंय आपण, बाकी काहीही केलं नाही जास्त. ओके, चला तर नेक्स्ट. हो, हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? ओके, चला. आता जो क्वेश्चन आहे तुम्हाला, आता याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा तुम्ही मला सांगायचं. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्ही मला सांगायचं आहे. आता क्वेश्चन वाचा एकदा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट. बघा, मिड पॉइंट x1 प्लस x2 प्लस x1 प्लस y1 प्लस x बरोबर x1 प्लस y1 अपॉन 2. अँड दुसरं काय होतं फॉर्म्युला, सांगा लवकर कमेंट मध्ये पट लवकर. x1 प्लस x2 अपॉन 2 अँड y1 प्लस y2 अपॉन 2. बरोबर आहे ना? मिड पॉईंटचा फॉर्म्युला विसरले का? आत्ता बघितलं आपण, कुठे बघे मिड पॉईंट, हा मिड पॉईंट x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2, तोच आपल्याला सॉल्व्ह करायचा इथं. ओके, आता बघा यांनी काय दिले तुम्हाला, सेगमेंट जॉईनिंग पॉइंट्स 22 and 20 and 0 and 16. आता काय झालं याच्यामध्ये, लक्ष द्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो व्यवस्थित. एक्सप्लेन करतोय म्हणून टाइम चालला बरं का, पुन्हा म्हणशाल नाही तर 30 मिनिटात लेक्चर कसं काय झालं सर. आता बघा इथं जे आहे हा एक पॉईंट आहे, समजा एच घेऊ आपण. इथं पॉईंट तुम्हाला दिले नाहीये ए, आणि हा आहे बी. याचे पॉईंट्स काय दिले तुम्हाला 22 आणि 20. याचे काय दिले आहे
0 and 16 आणि इथं मिड पॉईंट कोणतं तरी काय सांगितलं त्यांनी मिड पॉईंट दिलाय समजा आपण घेऊया पी दिलाय तुम्हाला किंवा पी दिलाय ओके हा तुम्हाला याचे एक्स अँड वाय फाइंड करायचे याची एक्स आणि वाय काय करायची फाइंड करायची मग यासाठी फॉर्म्युला आहे याची याचा एक्स आणि याचा वाय करण्यासाठी फॉर्म्युला आहे ओके बघा सोल्युशन आन्सर ओके आता बाय कोणता फॉर्म्युला मिड पॉईंट फॉर्म्युला मग काय वापरणार आहे आपण एक्स साठी काय घेणार आहे एक्स साठी काय घेणार आहे x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y साठी काय घेणार आहे y1 प्लस y2 अपॉन 2 कळालं इथपर्यंत आता x1 कोणता आहे y1 कोणता आहे x1 y1 x2 y2 ओके दिलाय आता पुट करायच्या व्हॅल्यू आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या आहे आता कळतंय का आता बघा x1 किती 20 किती नाही सॉरी 22 किती आहे 22 प्लस x2 किती आहे x2 0 अपॉन 2 ओके जेव्हा याला तुम्ही सॉल्व करणार आहे 22 अपॉन 2 आन्सर येणार आहे बे आन्सर येणार आहे 11 किती येणार आहे 11 सिंपल आहे काही जास्त हार्ड नव्हतं इकडे बघा आता y1 किती आहे y1 20 प्लस y2 किती आहे y2 16 अपॉन 2 किती येतात बघा बरं का 20 आणि 10 30 आणि 6 36 डिवाइड बाय 2 18 बरोबर आहे का बे 16 ओके बरोबर आहे आन्सर किती आलं मग तुमचं इथं 18 किती आलं 18 याचे किती आले मग आपण किती आले पी आपण घेतलाय फक्त किती आले 11 and 18 कशाने सॉल्व केलं मिड पॉईंट फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला वापरला आपण मिड पॉईंट फॉर्म्युला आपण इथं वापरलेला आहे कळालं कितपर्यंत सगळ्यांना कळतं इथपर्यंत चलो आता नेक्स्ट जास्त घाई तर नाही होते ना ओके आता हा खूप इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट म्हणजे असं आहे की खूप सिंपल तर आहे आता मी काय सांगतो तुम्ही समजून घ्या फक्त सेंट्रॉइड मध्ये मी तिथं कमी सांगितलं तुम्हाला इथं व्यवस्थित सांगतो इथं काय बघा तुम्हाला 3 फाइंड द सेंट्रॉइड ऑलरेडी तुम्हाला गिवन आहे सेंट्रॉइड ओके सेंट्रॉइड ट्रायंगल्स हुज व्हर्टायसेस आता ए चं पण दिलं आहे बी चे पण दिले आणि सी चे पण दिले आधी आपण लिहून घेऊया ए चे काय आहे -7 and 6 आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा मी फक्त हिंट देतो तुम्हाला बी चे काय बघा 2 and -2 आणि सी चे काय आहे 8 and 5 कळतं इथपर्यंत आता हा क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे कसं सॉल्व करणार आहे आता बघा हे जे पॉइंट आहे ना आता 3 इथं कसे बघा हा x1 y1 x2 y2 x3 आणि y3 आता सगळ्यात आधी ना तुम्हाला याच्यामध्ये सेंट्रॉइडचा फॉर्म्युला माहित पाहिजे फॉर्म्युला एक्स साठी काय वापरतात व्हॅल्यू कशाची काढायची आहे जी ची व्हॅल्यू काढायची काय काढायची आहे एक्स अँड वाय आपल्याला फाइंड करायचे मग एक्स साठी काय आणि वाय साठी काय आहे एक्स साठी काय मग एक्स साठी x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 बरोबर आहे का अपॉन 3 चा आहे का ओके आणि वाय साठी आपण काय वापरतो वाय साठी आपण घेणार आहे y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 ओके याच्यामध्ये काय करायचं व्हॅल्यू फक्त टाकायचं या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायच्या ऑटोमॅटिकली तुमचं आन्सर येणार आहे आता हा तुमच्यासाठी मी काय देतो आहे तुमच्यासाठी देतो आहे हा होमवर्क काय देतो आहे तुमच्यासाठी हा होमवर्क कमेंट मध्ये मला एक्स आणि वायच्या कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू किंवा आन्सर तुम्ही मला टाकायचं आहे कळतंय का बघा इथं पण मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी हे बघा x1 प्लस x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 ओके तेच आपण इथं आता यूज केलेलं आहे आता मला तुम्ही कमेंट मध्ये सगळ्यांनी मला याचा आन्सर करायचं जे आन्सर करणार आहे मला समजणार आहे की त्यांनी पूर्ण हा व्हिडिओ बघितलेला आहे ओके आता हो 30 मिनिटाच्या वर झाले आपल्याला ठीक आहे पण मी एक्सप्लेन पण करतो त्यामुळे थोडा टाइम जास्त लागतो ओके चला लक्ष द्या आता समोर या आता काय नाही 2च पॉइंट राहिले आपले आता याची डायग्राम काढायची राहिली आहे 1 मिनिट
1 मिनिट फक्त डायग्राम काढून घेतो मी फक्त 1 मिनिट. डायग्राम काढायची राहिली होती, फक्त लक्ष द्या आता. आता लक्ष द्यायच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, स्लोप ऑफ अ लाईन. स्लोप ऑफ अ लाईन बघायचंय. आता त्याच्या फक्त 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. स्लोप ऑफ अ लाईन एम टॅन थिटा, सगळ्यात टॅन थिटाच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायचे सगळ्यात. मग ते 30 मधले असो, 60 मधले असो, 90 मधले असो, सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला काय थिटाची व्हॅल्यू विचारतात. काय विचारतात? थिटाची व्हॅल्यू विचारतात. त्यावेळेस तुम्हाला ते करायचंय. आता ते कसं तर मी तुम्हाला सांगतो, फक्त एवढं लक्षात ठेवा. हा जो आहे टॅन थिटा हे लक्षात ठेवायचं. जेव्हा तुम्हाला अँगल दिला, अँगल जर दिला, तेव्हा काय करायचं, फक्त थिटाची व्हॅल्यू स्लोप ऑफ अ लाईन एम टॅन थिटा लक्षात ठेवायचं. ओके, मी पुढे तुम्हाला सांगतो. आणि स्लोप ऑफ अ लाईन एम, आता हे कसं आहे माहितीये का, हे तुम्हाला एक लाईन पास झाली असेल, लाईन. ओके, हे बघा तुम्हाला क्वेश्चन कसं विचारतात बघा. द स्लोप ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट्स. 2 पॉइंट्स मधून लाईन पास होत असते तेव्हा ते विचारतात. आता तुम्ही लक्षात घ्या, 2 पॉइंट्स मधून पास होते, तर x1 y1 x2 y2. त्यावेळेला हा फॉर्म्युला आपण यूज करतो, y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1. आता कधी तर स्लोप ऑफ लाईन तुम्हाला ऑलरेडी गिवन असते. अँगल असलं की टॅन थिटा वापरायचा, आणि जर लाईन असेल, लाईन म्हणजे तुम्हाला जर लाईन विचारलेली असेल, जर थिटा विचारलेला नसेल, तेव्हा काय वापरायचं, x2 मायनस y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ते कसं, आता बघा फक्त तुम्ही लक्षात ठेवा एवढं. आता मी तुम्हाला सांगतो. आता बघा, स्लोप ऑफ अ लाईन एम. आता बघा इथं क्वेश्चन काय बघा, अँगल मेड बाय द लाईन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये असं लक्षात ठेवायचं. ऍक्सेस गिवन, फाइंड द स्लोप ऑफ लाईन अँगल 45, 60 अँड 90. आता बघा मी कसं सॉल्व्ह करतो याला. आता सॉल्व्ह करत असताना पहिलं काय दिलंय, अरे सॉरी, फर्स्ट काय दिलं आपल्याला, 45. ओके, काय दिलं आहे, 45. मग बघा, स्लोप ऑफ लाईन एम धरा, कोणती लाईन धरा, आपण काय फॉर एम बरोबर टॅन थिटा. ओके, मग टॅन 45, थिटा म्हणजे काय 45, टॅन 45 किती असतो, 1. किती असतो, 1. कळालं. सेम तसंच सेकंड तुम्हाला काय दिलं आहे, सेकंड दिला आहे तुम्हाला 60 डिग्री. ओके, सेम असंच लिहायचं, स्लोप ऑफ लाईन एम बरोबर टॅन थिटा म्हणजेच काय, तुम्हाला टॅन 60 कसं असतो, √3. ओके, हे झालं असं. ऑलरेडी तुम्हाला अँगल गिवन असतात, ते फाइंड करायचं असतं. आता थर्ड नंबरचं बघा, थर्ड नंबरचं किती दिलं तुम्हाला, 90. ओके, मग इथं पण काय लिहिणार तुम्ही, स्लोप ऑफ लाईन तुम्हाला दिली का एखादी, नाही दिली. ओके, एम धरा वाटलं तर आपण जो फॉर्म्युला बघितला होता, टॅन थिटा टॅन 90 हा असतो ND म्हणजे नॉट डिफाईन. ओके, तुम्ही चेक करू शकता, हा काय असतो, नॉट डिफाईन असतो. ओके, जसं आपण 60 काढला, हा किती आला, √3 आला. 45 काढला, हा 1 आला. आणि 90 असतो, नॉट डिफाईन असतो. तुम्ही म्हणजे सरी तुम्हाला कसं काय माहिती, टेबल ट्रिग्नोमेट्री पाठ करावं लागणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार तुम्हाला. ओके, तुम्हाला लक्षात ठेवायचं टॅनच्या व्हॅल्यू, मग तुम्हाला आन्सर लगेच येणार आहे. ओके, फक्त टॅनची व्हॅल्यू माहित असले तुम्हाला, थिटा ऑटोमॅटिक तुम्ही ते काढू शकतात. कळालं का. आता बघा, जे मी तुम्हाला सांगत होतो ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. हा, आता इथं काय झालंय की एक लाईन आहे जी पास होती, एक लाईन पास होतीये बघा, अशा पद्धतीनं आहे. काही अशी लाईन पास होतीये. आवाज येतो मला सगळ्यांना,
आवाज येतो का सगळ्यांना? आवाज येतो का सगळ्यांना? आता बघा याच्यामध्ये जे आहे, हा हे सिंपल आहे, हे सिंपल आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करा पॉझिटिव्हचं. मी निगेटिव्हचं सॉल्व्ह करून देतो तुम्हाला हे, आणि हा तुमचा होमवर्क असणार आहे. होमवर्क कळालं का? हा तुमचा काय असणार आहे? होमवर्क. इथं काय दिलं तुम्हाला? पी आणि क्यू दिलाय. काय दिलं आहे? पी आणि क्यू. आवाज येतो सगळ्यांना? आवाज? हॅलो 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 हॅलो. हां ठीक आहे. आता बघा पीच्या व्हॅल्यू, पी पॉईंट इथं द्या, इथं पॉईंट द्या क्यू. पीचे कोऑर्डिनेट्स आहे -3 and 1. क्यूचे कोऑर्डिनेट्स आहे, समोर लिहूया, 5 and -2. बरोबर आहे ना? हा आहे x1, हा आहे y1, हा आहे x2 आणि हा आहे y2. आता लक्ष द्या, इथं काय दिलं बघा? स्लोप ऑफ अ लाईन दिलाय. बघा लक्ष द्या, मी तुम्हाला सांगितलं आत्ताच, स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू. स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू म्हणजे हेच आता आपण बघितलं. स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू, स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू. 2 पॉईंट आहे, x1 y1 x2 y2. काय फॉर्म्युला आहे? y2 मायनस y1 x2 मायनस x1. ओके, त्याच इथं टाकायचं मग आपल्याला. इथं ते इथं आत्ता बघा x आणि y फाइंड करायचं ना आपल्याला. ओके, आता बघा, आता सॉल्व्ह करत असतात ना, काय करा, एकदा तुम्ही हे ना तुम्ही लिहून घ्या x1 आणि y1चं. कळतंय का? हे जर तुम्ही लिहिलेलं असलं, स्लोप ऑफ अ लाईन, बघा स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन. ओके, काय सांगितलं तुम्हाला? एमचं काय सांगितलं त्यांनी? काय सांगितलं होतं? y2 मायनस y1. काय सांगितलं होतं? काय सांगितलं सांगा लवकर. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. कळतंय सगळ्यांना? हे तुम्हाला आलंच पाहिजे. ओके, आता बघा व्हॅल्यू पुट करा फक्त. y2 ची व्हॅल्यू काय बाळांनो? y2 ची व्हॅल्यू काय आहे? -2. काय आहे? -2. ओके, आणि y1 ची व्हॅल्यू काय आहे? y1 ची 1. नंतर x2 ची व्हॅल्यू किती? x2 ची व्हॅल्यू किती आहे? 5. आणि x1 ची व्हॅल्यू किती आहे? x1 ची -3. कळतंय का आता? आता बघा, हे मायनस मायनस प्लस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे किती येणार आहे? -3. आणि हे काय? 5 मायनस मायनस प्लस 5 and 3 8. ग्रेटर नंबर साइन इज 8. ओके, आन्सर आलं -3 8. काय आलं? -3 8. आलं सगळ्यांचं? झाले का चेक सगळ्यांचं? बघा आता एवढंच ह्या पूर्णच्या पूर्ण चॅप्टरमध्ये आहे, बाकी काहीच नाही. एक तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला माहीत पाहिजे, नंतर ओरिजिनपासून फॉर्म्युला माहीत पाहिजे, सेक्शन फॉर्म्युला माहीत पाहिजे, मिड पॉईंट फॉर्म्युला माहीत पाहिजे, सेंट्रॉइडचं फॉर्म्युला माहीत पाहिजे, सॉरी स्लोपमध्ये टॅनची व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजे, आणि नंतर हा एक फॉर्म्युला तुम्हाला जो आहे स्लोपसाठी पासिंग फ्रॉम द लाईन, हा एवढा तुम्हाला माहीत पाहिजे. तुमचा चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. मी जेवढेही क्वेश्चन घेतले, हे जेवढे मी जे क्वेश्चन घेतलेलं आहे ना, हे पूर्णचे पूर्ण क्वेश्चन हे PYQचे क्वेश्चन आहे. सगळे प्रिव्हियस इयरला आलेले सगळेच्या सगळे क्वेश्चन आहे. ते तुम्ही एकदा व्यवस्थितपणे सोडवा, हेच तुम्हाला येऊ शकतात. फक्त व्हॅल्यू चेंज होईल आणि तुम्हाला ते क्वेश्चन विचारत, तर तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे. कळत आहे सगळ्यांना? आणि ही स्लाईड शक्यतो खूप जास्त म्हणजे तुम्ही चांगला अभ्यास करा या स्लाईडचं. म्हणजे ही जी आहे ही याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण फॉर्म्युले मी एक्सप्लेन केलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, तुम्हाला एकदा जर बघितला तर समजणार नाही. तुम्ही काय करा, 2 वेळेस 3 वेळेस हा व्हिडिओ रिपीट बघा. अडकलं की परत मागे घ्या, परत बघा, परत मागे घ्या, परत बघा. एकदा कळालं तुम्हाला की ऑटोमॅटिकली तुमचे सगळेच्या सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा. आणि एकदा बघा, परत 2 वेळेस बघा, परत 3 वेळेस बघा. 3 वेळेस हा व्हिडिओ तुम्ही बघितला की तुमचा पूर्ण चॅप्टर क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट आपण करणार ट्रिग्नोमेट्रीचा. तर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे तुम्ही एकदा बघा, मग आपण पुढचा चॅप्टर करूया. आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ काय करा, शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. आणि तुम्हाला माहीत आहे की तुमची एक्झामची डेट आलेली आहे, 20 फेब्रुवारीपासून तुमची एक्झाम आहे. त्यामुळे लवकर तयारीला लागा आणि अभ्यास चालू करा आणि पूर्ण PYQ कंप्लीट करा. अशा पद्धतीने आपण सगळे क्वेश्चन सुद्धा घेणार आहे. आपले जे PYQचे क्वेश्चन आहे ते सुद्धा आपण असे घेणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी काय करा, आता अभ्यास चालू करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला काही वाटलं तर मला मेसेज करा, मी ग्रुपवरती तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ टाकून देईन. ओके, सगळ्यांचं थँक्यू सो मच.